सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्रामध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। गेले 3 दिवस आपण राजगुरुनगर शहरातील वेगवेगळे प्रभाग जाणून घेत आहोत। कालपर्यंत प्रभाग 5 पर्यंत आपण पोहोचलो होतो। 1 2 3 4 आणि काल 5 हा प्रभाग झाला। 6व्या प्रभागाला मी जाणार होतो, मात्र काही कारणांमुळे काही अडचणींमुळे आपण 6वा प्रभाग घेतलेला नाहीये। त्याची काही कारणं आहेत, मी 6व्या प्रभागाच्या वेळेस निश्चित ती कारणं सांगेल। आज आपण प्रभाग 7 मध्ये आहोत। अगदी गणेश वैभवपासून ते खाली कोर्टापर्यंत, अगदी त्याच्याही खाली प्रभाग 7 पसरलेला आहे। फार मोठा प्रभाग म्हणून आपण या प्रभागाला नाव देऊ शकतो। या प्रभागाचं आत्ताचं जे आरक्षण आहे, या प्रभागाचं वैशिष्ट्य म्हणजे बाकीच्या 1 ते 9 मध्ये 2-2 नगरसेवक आहेत, मात्र या प्रभागात हा एकमेव असा प्रभाग आहे ज्याच्यात 3 नगरसेवक आहेत। जो क्रमांक 7चा हा प्रभाग आहे। या प्रभागात अनुसूचित जमाती महिला माजी नगरसेवक राहुल आढारी यांच्या पत्नी आपले नशीब आजमावणार आहेत। कल्पना राहुल आढारी यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात सुद्धा काही अंशी केलेली आहे। त्यांच्या समोर संतोष भांगे यांच्या पत्नी मीनाक्षी संतोष भांगे आहेत। यांच्याबद्दल एक छोटीशी ओळख द्यायची झाली तर संतोष भांगे यांच्या पत्नी या जवळपास शहरातील अनेक सामाजिक कार्यात सहभागी असतात। राहुल आढारी हे अतुल देशमुख गटाचे मानले जातात, तर संतोष भांगे हे माजी आमदार दिलीप मोहिते गटाचे मानले जातात। त्याच्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गातून वैभव शेठ शांताराम घुमटकर। जर घुमटकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर गेली अनेक वर्ष राजगुरुनगरचे बापूसाहेब घुमटकर हे जवळपास 24.5 वर्ष राजगुरुनगरचे सरपंच होते। आणि ही इलेक्शन जवळ येते हे पाहिल्यानंतर, आरक्षण पडल्यानंतर काही ठिकाणी काही ग्राफिटी झाल्या होत्या की राजगुरुनगरच्या विकासाचे जनक म्हणून त्यांना जाणलं जातं। वैभव शेठ घुमटकर, त्यानंतर शेखर बापू घुमटकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 22 वर्ष नगर परिषदेत त्यांनी काम केलेलं आहे। ते कोर्टाच्या तिथे पूर्वीपासून असतात। 22 वर्ष नगर परिषदेत पाणी पुरवठा विभागात काम केल्यामुळं सर्वसामान्य माणसाशी त्यांना प्रॉब्लेम माहिती आहेत असं जर आपण सांगितलं तर काही वावगं नाही आहे। आणि जेव्हा मी काल त्यांना कॉल केला की तुमचं पुढचं व्ह्यू काय आहे, या प्रभागात तुम्ही काय करू इच्छिता, तर त्यांनी सांगितलं या प्रभागातला सर्वात प्रथम मी पाणी प्रश्न मिटवणार आहे। आणि खरंच या प्रभागात पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे। तेजस घुमटकर हा युवक त्याच्या मित्रपरिवारामध्ये फार मोठा मित्रपरिवार घेऊन फिरतो आणि त्याच्या मित्रपरिवारामध्ये एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून फेमस आहे। त्याच्यानंतर बाळासाहेब डोके हे आणखीन एक उमेदवार नागरिकांच्या मागास प्रवर्गामधून ह्या प्रभागातून इच्छुक आहेत। त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते घुमटकर परिवाराचे जावई आहेत। आता सर्वसाधारण महिलांमध्ये सुप्रिया अमित घुमटकर, आपण माझ्या मागे पाहू शकता, या युवतीने स्वतःचे फ्लेक्स वगैरे बाहेर लावलेले आहेत। त्याच्यानंतर M.Com झालेली युवती आहे, शिक्षित युवती आहे। मी याच्या आधीही सांगत होतो, जर राजगुरुनगर नगर परिषदेत प्रत्येक प्रभागातून एक शिक्षित माणूस जर गेला तर राजगुरुनगरच्या विकासाला निश्चित मोठा हातभार लागेल। त्याच्यानंतर अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा हात असतो। राजगुरुनगरला प्रचाराचा जो धुराळा आहे तो आता उडण्यास सुरुवात झालेली आहे। वेगवेगळ्या प्रभागात अनेक फ्लेक्स लागलेले आहेत इच्छुकांचे, दिवाळी शुभेच्छांचे। सामाजिक उपक्रमात सुद्धा ते सहभागी असतात। अश्विनी दिलीप तापकीर हे त्यांच्या विरुद्ध एक नाव येतं आहे। अश्विनी दिलीप तापकीर या गृहिणी आहेत आणि शिवसेनेचे वरिष्ठ कार्यकर्ते दिलीप तापकीर यांच्या पत्नी आहेत। त्या सुगंध विहार सोसायटीमध्ये राहतात। या प्रभागात सर्वात मोठी समस्या आहे ती पाण्याची समस्या गेल्या अनेक काळापासून या प्रभागात उद्भवते। त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन आहेत। रस्ता नवीन झालेला असला गेल्या वर्षी, तरी पण रस्ता करताना ड्रेनेज लाईनकडे लक्ष दिले गेलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांना मोठ्या अंशी ड्रेनेज लाईनचा त्रास या प्रभागात भोगावा लागतोय। उद्यान किंवा नाना नानी पार्क, या प्रभागात 1-2 सरकारी जागा अशा आहेत जिथे उद्यान किंवा नाना नानी पार्क होऊ शकतं। राजगुरुनगरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की राजगुरुनगरमध्ये एक सुद्धा उद्यान किंवा नाना नानी पार्क नाही आहे। ते कुठल्या तरी 2 प्रभागांमध्ये व्हावे अशी राजगुरुनगरच्या सर्वसामान्यांची इच्छा आहे। या प्रभागातील एकूण आकडेवारीकडे लक्ष दिलं तर हा प्रभाग प्रचंड मोठा आहे। एकूण 3441 असा आत्ताचा मतदार येथे आहे। त्यातील स्त्रिया आहेत 1677, तर पुरुष आहेत 1764। 31 तारखेपर्यंत
नवीन यादी प्रारूप घेणार आहे आणि त्याच्यानंतर या विभागातील जी आकडेवारी आहे ती बदलण्याची सुद्धा शक्यता आहे। उद्या आपण 8 घेणार आहोत, प्रभाग क्रमांक 8। मात्र आज आपण 7ची माहिती घेतली। याच्यानंतर मी आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेन की निवडणुका जवळ येत आहेत, आमिषांना भुलू नका आणि शिक्षित नगरसेवक आपल्या नगर परिषदेला द्या, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक त्या शिक्षित लोकांना प्रश्न विचारून हैराण करून सोडेल आणि आपल्या राजगुरुनगरचा विकास साधेल। कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर। सातकर स्थळ राजगुरुनगरच्या सर्व नागरिकांना ह्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ स्वाती अभिजित सातकर, उपसरपंच सातकर स्थळ राजगुरुनगर, तसेच उद्योजक श्री अभिजित सुधाकर सातकर। खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999।